आणि मला भयंकर तुमच्याबद्दल आदर आहे की कसं काय तुम्ही या एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं काय दिग्गज तुम्ही सगळीकडे असं एवढं तुमचा ठसा उमटवलात. तर जरा तुमच्याबद्दल मला ऐकायचंय. सांगा कुठनं सुरुवात करू. अगदी लहानपणापासून म्हणजे क्रिएटिव्ह जे ज्यूस किंवा स्पिरिट आहे ते तुम्हाला अगदी लहानपणापासून होतं का? नाही, लहानपणापासून म्हणजे शाळेपासून म्हणत असाल तर मी माझं अख्खं शिक्षण झालं मराठीमध्ये, गिरगावातल्या आर्यन शाळेमध्ये. म्हणजे आम्हाला शाळेमध्ये संस्कृत होतं, भगवद्गीता होती, पण इंग्लिश फक्त 10वीपासून होतं. म्हणजे त्याआधी आम्हाला फारसं इंग्लिश वगैरे काही नव्हतं. आणि माझ्या आईकडची सगळी लोक म्हणजे माझे मावस भाऊ, मावस बहिणी सगळे शिकले इंग्लिशमध्ये. बेळगावची माझी आई होती. माझ्या वडिलांकडचे सगळी माणसं, माझ्या काकांची मुलं, आत्याची मुलगी वगैरे सगळे, ते सगळे शिकले इंग्लिशमध्ये. फक्त मी दोन्ही बाजूनी मी फक्त एकटाच मराठीमध्ये होतो शिकलेला. आणि SSC झाल्यानंतर मी गेलो एल्फिन्सन कॉलेजमध्ये, विच ॲट दॅट टाइम वॉज द मोस्ट सोफिस्टिकेटेड साऊथ बॉम्बे कॉलेज. आणि मी फर्स्ट इयर आर्ट्स जॉईन केलं. आणि माझ्या वर्गात आय हॅड 145 द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स ऑफ मुंबई तेव्हाच्या. आणि फक्त 5 मुलं होती. त्या 5 मुलांपैकी एक आंधळा होता, एक आमच्या प्रिन्सिपल पुशी रेगांचा मुलगा होता. तर तो कधी मुलींकडे बोलताना दिसत नव्हता, कारण ते आई वडील वरतीच राहायचे, वरच्या मधल्यावरती. मी कोणी आईने बघितलं काय अभ्यास करत नाही वगैरे, तर ही कडून टेक दोज चान्सेस. तिसरा जो होता तो ही वॉज व्हेरी स्टुडियस, त्याला फक्त अभ्यासापलीकडे त्याला काही इंटरेस्ट नव्हता. दॅट लेफ्ट 2 ऑफ अस हू आर इंटरेस्टेड इन टॉकिंग टू गर्ल्स. पण मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. म्हणजे एखादी मुलगी आली आणि म्हणाली की भरत शॅल वी बंक द नेक्स्ट लेक्चर अँड गो फॉर अ फिल्म, त्याचं मनात उत्तर द्यायचो मी आधी, मनातल्या मनात, की मी आईला घरी जेवायला येतो म्हणून सांगितलंय, तुम्ही नाही येऊ शकत. मग त्याला ट्रान्सलेट करायचो की आय हॅव टोल्ड माय मदर आय विल कम होम फॉर लंच, आय विल नॉट बी एबल टू कम. 2-3 म्हणून बघायचो की आपलं प्रोनाऊन्सिएशन कुठे चुकत आहेत का वगैरे. म्हणजे मी उत्तर देण्याच्या आधी ती मुलगी सिनेमाला जाऊन परत यायची, तो पण माझं उत्तर तयार नसायचं. तर तेव्हा आय रिअलाइज की इफ आय हॅव टू टॉक टू पीपल, गर्ल्स स्पेशली, गर्ल्स म्हणजे आम्हाला ओनली गर्ल्स, 145 गर्ल्स, 5च मुलं होती. आणि इंग्लिश बोलता येत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा मराठी शाळेत येतो तेव्हा आम्हाला इंग्लिश माहिती असतं, पण आपल्याला बोलताना आपण जरा म्हणजे हे करतो, आपण एक न्यूनगंड असतो की एखादा समजा शब्द नाही आठवला, चपकल बसेल असा, तर आपलं चुकेल वाक्य, दॅट विल साऊंड व्हेरी फनी वगैरे, म्हणून आपण इंग्लिशमध्ये बोलायला जात नाही. मी म्हटलं मला हिंदी बोलता येतं, मला मराठी बोलता येतं. माझं अख्खं आयुष्य लहानपण मलबार हिलला गुजराती लोकांबरोबर गेलं. आय स्पीक, रीड अँड राईट गुजराती आणि कच्छी. तर म्हटलं मला या 3-4 भाषा येतात. तर समजा एखादा शब्द आपल्याला अडकला की हा इंग्लिश शब्द कुठला आठवत नाही, आपण मराठी शब्द वापरूया, इंग्लिश हिंदी वापरूया, गुजराती वापरूया, असं करून मी कॉलेजमध्ये चालू केलं. आणि त्याला मग पुढे झाला, मग कुणीतरी एक फॅशनेबल नाव दिलं, हिंग्लिश. तुम्ही सुरुवात केली? मी सुरुवात केली. म्हणजे हा मला प्रॉब्लेम होता, हा मला एक हँडिकॅप होता, दोन्ही भाषा येत नव्हत्या म्हणून. तर मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये जेव्हा मी गेलो किंवा नाटकात गेलो तेव्हा आय स्टार्टेड युझिंग द सेम लँग्वेज. म्हणजे इंग्लिश न वापरता इंग्लिश हिंदी, इंग्लिश मराठी, इंग्लिश काय असेल ते, त्याचे तुम्ही जनक आहात इंग्लिश. तर त्याच्यामुळे मग त्याचं इट बिकेम मोर पॉप्युलर बिकॉज ऑफ दॅट, की अशी भाषा तेव्हा कोणी वापरत नव्हतं. त्यामुळे हे लोकांना ऐकणं, हे नाटकात म्हणा किंवा जाहिरातीमध्ये म्हणा, पीपल प्रिफर्ड दॅट व्हेरी मच. अशी आमची सुरुवात झाली. अँड दिस इज माय स्कूल. आणि मग कॉलेज स्टार्टेड लाईक दिस. आणि माझी आयुष्यभराची ॲम्बिशन होती की मला IPS होऊन पोलिसात जायचं होतं. दॅट वॉज माय अनवेवरिंग ॲम्बिशन, की मला आणखीन काही करायचं नव्हतं. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग हा माझ्या डोक्यात कधी विचारही नव्हता. मग मी इकॉनॉमिक्स आणि ऑनर्स केलं मी, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये. आणि मग मी लॉ केलं, गव्हर्नमेंट लॉमध्ये. आय एम अ फुल फ्लेज लॉयर. 3 वर्ष मी LLB केलं. आणि साईड बाय साईड लॉ करताना मी आय डिड मॅनेजमेंट ट्रेनिंग, बिझनेस मॅनेजमेंट ट्रेनिंग इन फोर्ब्स कॅम्बेल, टाटांची कंपनी आहे. आणि त्याचं थिंक ऑफ मेनी कंपनीज, गुडलेस नोलॅक पेंट्स आहेत, इंडियन व्हेजिटेबल प्रोडक्ट्स आहेत, गोकाक पटेल वोलकाट आहे, असे खूप त्याच्यात वाईन डिव्हिजन आहे, कॉम्प्युटर डिव्हिजन आहे. तर आम्हाला प्रत्येक ट्रेनिंगला तिकडे प्रत्येक कंपनीत जाऊन शिकायला लागायचं. म्हणजे इट वॉज प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्लस थिअरी ट्रेनिंग. ते मी 3 वर्ष तिकडे केलं. 3 वर्षात मला लॉ ही संपला. अँड देन आय गॉट इन टू ॲडव्हर्टायझिंग. लॉयर, बिझनेस मॅनेजमेंट सगळं करून आणखीन मी ॲडव्हर्टायझिंग वॉज नॉट इव्हन, कधी विचारही केला नव्हतं की मला या क्षेत्रात जायचं वगैरे. त्याचा काही संबंध नव्हता. म्हणजे आय एम नॉट ट्रेंड इन आर्ट किंवा आय एम नॉट ट्रेंड इन कॉपी रायटिंग वगैरे. असं करत मी शिरलो.
आणि दॅट्स हाऊ ॲडव्हर्टायझिंग स्टार्टेड. पण तुम्ही ते काहीतरी आर्मीचं शिक्षण घेतलं, मग ते डान्समध्येच शिकलात. ते सगळं कॉलेजमध्ये झालं. कॉलेजमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा एल्फिन्स्टनमध्ये मराठी मुलगा म्हणजे आम्ही मराठी मंडळात जास्ती आम्ही जायचो. तेव्हा त्यांनी एक नाटक करायला चालू केलं, उसना नवरा म्हणून, कॉलेजमध्ये आमच्या. बर. आणि आमचे तेव्हा ते हेड ऑफ डिपार्टमेंट मवा धोंड म्हणून व्हेरी वेल नोन पर्सन, ते आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट होते. आणि आम्ही त्यांच्या खोलीत रिहर्सल करायचो. मग आम्ही रिहर्सल करायचो आणि त्या पार्टिशनच्या पाठी धोंड सर बसायचे. तर आम्ही एक 4-5 दिवस रिहर्सल केली. मग ते सर म्हणाले की तो कोण करतोय मुलगा उसना नवऱ्याचं काम? म्हणाले भरत दाभोळकर. तो अतिशय घाणेरडं काम करतो, त्याला काढून टाका नाटकात. म्हणून त्याने मला काढून टाका नाटकात काढला आफ्टर 4 days ऑफ रिहर्सल. तर मी तेव्हा म्हटलं मी आता ह्याच्या पुढे कधी मराठी मंडळामध्ये नाटक बिटक करायला येणार नाही, कारण तुम्ही मला इन्सल्ट करून मला काढलेलं आहे. आणि दॅट्स हाऊ आय गॉट इन टू, देयर वॉज अ इंग्लिश टीम, ते यूज्ड टू डान्सिंग. आणि आमची तिकडे एक मुलगी होती, आम्हाला सिनियर होती ती, शी वॉज अ मिस बॉम्बे तेव्हाची, आणि शी वॉज अ कोरिओग्राफर. तर देन आय जॉईन दॅट ग्रुप. म्हणजे आम्ही 4 मुलं आणि 4 मुली, आम्ही स्टार्टेड डुईंग डान्सिंग. आणि तेव्हा आता असं काही मला माहीत नाही, पण तेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये युथ फेस्टिवल ट्रॉफी होती. मग सगळी कॉलेजेस त्यात पार्ट घ्यायची. आणि मग डिबेट्स, ड्रामा काय असेल ते, म्हणजे एव्हरीथिंग वॉज कवर्ड इन दॅट. सिंगिंग, डान्सिंग. तर आम्ही पहिल्यांदा म्हणजे आम्हाला सांगितलं की इट्स अ व्हेरी डिफिकल्ट कॉम्पिटिशन, कारण झेवियर्स कॉलेजमध्ये सगळे सिनेमा नटांची आणि डिरेक्टर्सची मुलं वगैरे आहेत, तर दे गेट प्रोफेशनल कोरिओग्राफर्स टू टीच देम. त्यामुळे झेवियर्स नेहमी पुढे असतं. किंवा मिठीबाई कॉलेजमध्ये दे हॅव फॅन्टॅस्टिक कोरिओग्राफर्स, ते नेहमी जिंकतात. किंवा खालसा कॉलेज डज भांगडा ऑलमोस्ट प्रोफेशनली, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला जिंकणं शक्य नाही. तर आम्ही एक मॉडर्न बॅली डान्स केला. आम्ही 4 मुलं आणि 4 मुली. कुठल्या वर्षी? फर्स्ट इयर ऑफ कॉलेज. हो, फर्स्ट इयर ऑफ कॉलेज. आणि आम्ही वी बीट ऑल द कॉलेजेस. वी गॉट द गोल्ड ट्रॉफी इन डान्सिंग. त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही स्पॅनिश जिप्सी डान्स केला अगेन, आणि अगेन वी बीट ऑल द कॉलेजेस. त्यामुळे नाटक सोडून म्हणजे नाटकात मला इंटरेस्ट नव्हता. मग डान्स 2 years डान्सिंगमध्ये गेले. आणि तेव्हा मी आय यूज्ड टू रिप्रेझेंट द कॉलेज फॉर 1 year आणि युनिव्हर्सिटी फॉर 1 year इन बॉक्सिंग. बॉक्सिंग, वेल्टरवेट बॉक्सिंगमध्ये. मग ते आम्ही साईड बाय साईड, म्हणजे अभ्यास सोडून मी सगळ्या गोष्टी केल्या. अभ्यास सोडून मी डान्समध्ये भाग घेतला, बॉक्सिंग केलं. बट इट वेंट ऑन वेल. म्हणजे आय गॉट आउट विथ ऑनर्स इन इकॉनॉमिक्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.